मित्रांनो, मांजर ज्यावेळी दूध पिते तिला वाटते की आपल्याला कोणीच बघत नाही. तसंच काहीसं झालं प्रियाचं. तिला वाटतं आपण कसंही वागलो तरी कोणाला काहीच कळत नाही, सगळे लोक वेडे आहेत. तर मित्रांनो, अर्जुनने आज प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणला. नक्की काय झालं जाणून घेण्यासाठी आजचा भाग पूर्ण बघा. मालिकेच्या सुरुवातीला सायली अर्जुनला खुशीत म्हणते की आपल्याला मस्त पुरावा मिळाला की तो मेसेज विलासच्या खुनानंतर कोणीतरी तिसऱ्याच व्यक्तीने पाठवला. अर्जुन म्हणतो, अशा केसेसमध्ये आपल्याला शांत राहून सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करावं लागतं आणि मग आपल्या हातात पुरावे मिळतात. आणि त्या दामिनीने काहीही करू द्या, केस तर आपणच जिंकणार कारण आपली बाजू खरी आहे. आणि का मित्रांनो, अगदी त्याच वेळी महिप्त आणि प्रिया दामिनीच्या ऑफिसमधून बाहेर येतात. महिप्त तिला म्हणतो की दामिनी मॅडम जेव्हा तुला बोलावतील लगेच यायचं, अगदी जेवत असशील तरीही इकडे येऊन हात धुवायचे. त्यावर प्रिया त्रासून म्हणते की तिच्या असिस्टंटने सगळे लिहून तर घेतलं आहे आणि मला भीती वाटते की मी नको अडकायला. मात्र महिप्त चिडतो आणि म्हणतो की जर तुझ्यामुळे मग इकडे सुभेदारांच्या घरी वेगळे नाटक सुरू असते. घरचे सगळेच परेशान असतात की तन्वी कोठे गेली, बराच वेळ झाला तिचा काही पत्ताच नाही. कल्पना तर देवी आईला साकडे घालते. अश्विन म्हणतो, बघ ना मम्मा, तिची तब्येत पण ठीक नसते. प्रताप अश्विनला म्हणतो की तिला सांग तिच्या येण्या जाण्यावर कोणाचे बंधन नाही, पण ती कुठे जाते हे घरी सांगणे गरजेचे आहे. त्यावर अश्विन म्हणाला की मी तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन केला पण ती कोणाकडेच नाही. आणि तेवढ्यात अर्जुन सायली घरी येतात. अर्जुन या सगळ्यांना टेन्शन मध्ये बघून विचारतो की काय झाले, सगळे ठीक आहे ना. पण प्रताप सांगतो की तन्वी ब्याच वेळची घरी नाही आली. त्यावेळी सायली सांगण्याचा प्रयत्न करते पण अर्जुन तिला अडवतो आणि अश्विनला चिडवतो की तुझी बायको तुला सांगून जात नाही का, तुझ्याशी तरी ती खरं बोलते ना. त्यावर अश्विन त्याला म्हणतो की माझे डोके आधीच खराब आहे, त्यामुळे तू तन्वी विरोधात काही बोलू नकोस, नाहीतर मला माझा राग कंट्रोल होणार नाही. त्यावर कल्पना अर्जुनकडे लक्ष देऊ नको असे म्हणते. मग अर्जुन म्हणतो काळजी करू नका, येईल ती व्यवस्थित. आणि खरंच मित्रांनो, त्याच वेळी प्रिया घरी येते आणि ती म्हणते काय झाले. मग तिला अश्विन विचारतो कुठे होतीस, किती फोन केले. मग प्रिया मनात विचार करते की म्हणजे अर्जुन सायलीने मला बघितले नाही, आणि बघितले असते तरी कुठे कबूल केले असते. मात्र अश्विन तिला सारखे विचारत असतो की कुठे होतीस. मग ती म्हणते की मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. पण अश्विन म्हणतो की मी तर तुझ्या मैत्रिणीला विचारले. तृतीया म्हणे की तुमचं तर ब्याच दिवसांपूर्वी बोलणं झालं, खरं सांग कुठे होतीस. मग अर्जुन म्हणतो म्हणजे ती तिच्या खास मित्राला भेटायला गेली असेल. मग प्रिया म्हणते की मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही, मी फक्त माझे सासू सासरे आणि नवरा यांनाच उत्तर देणार. मग प्रताप म्हणतो की रविराजच्या घरून तू ब्याच आधी निघाली होतीस कुठे इतका वेळ. मग प्रिया म्हणते की मी एकतर माहेर, मंदिर नाही तर मैत्रिणीकडे जाते. मग अर्जुन म्हणतो बस फक्त तीनच ऑप्शन, आणखी काय असेल तर आठव. मग प्रताप त्याला म्हणतो अर्जुन तुला नक्की काय म्हणायचं आहे. मग अर्जुन म्हणतो की मला माहित आहे की इतका वेळ कुठे होती ही, ती महिप्तला भेटायला गेली होती. आणि लगेच प्रियाला म्हणतो की आता खरं सांग आणि नेहमीसारखी नाटक करू नको. प्रताप तिला विचारतो हे खरं आहे का. अश्विन सुद्धा म्हणतो की शक्य नाही, तिला महिप्तचा किती राग येतो हे आपण सर्वांनी बघितलंय. आणि अर्जुन त्या दोघांचा फोटो सर्वांना दाखवतो. मग प्रियाचा चेहरा बघण्यासारखा होतो, तिला आता काय खोटं बोलावं हे कळत नाही. मग प्रिया म्हणते मी महिप्तला भेटायला गेले होते पण मी तुम्हाला खरं सांगितले असते तर तुम्ही माझ्यावर खूप चिडला असता. तर मित्रांनो, अर्जुनने प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणला. पण ती आता काय सांगते ते जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग आपल्याला बघावा लागेल आणि त्याकरता तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर.